अजिंक्य भातंब्रेकर, तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच। अनन्या पांडे हिला आज पुन्हा एकदा एनसीबीनं चौकशीसाठी बोलावलेलं आहे। शुक्रवारी तिची 3.5 तास चौकशी करण्यात आलेली होती। दरम्यान दुसऱ्यांदा झालेल्या चौकशी दरम्यान समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला खडसावलं देखील होतं अशी माहिती समोर आलेली होती। दरम्यान पहिल्यांदा झालेल्या चौकशीतून मुंबईतल्या मालाड भागातनं एकाला ताब्यात घेण्यात आलेलं होतं। मात्र आता आजही तिची एनसीबी कडून चौकशी करण्यात येत असल्याने आजच्या चौकशीमध्ये नेमकं काय समोर येणार याकडे आता लक्ष लागलेलं आहे। याच संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। विशाल पाटील आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। विशाल, अनन्याची आज पुन्हा एकदा चौकशी होणार आहे। तिला समन्स पाठवलं गेलेलं आहे एनसीबी कडून। आपल्याला माहिती आहे गेल्या वेळेला एनसीबीनं अनन्याचे काही गॅजेट्स देखील मागून घेतलेले होते। अनेक फॉरेन्सिक चाचण्या देखील या संदर्भातल्या होणार होत्या अशी माहिती मिळालेली होती। विशाल, सविस्तर याबद्दल काय सांगता येईल? अजिंक्य, आज अनन्या पांडेला 11 वाजता एनसीबी कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश एनसीबीकडून देण्यात आलेले आहेत। हे अनन्या पांडेला तिसरं समन्स बजावण्यात आलेलं आहे। ज्या प्रकारे हे क्रूज ड्रग प्रकरण आहे हे वेगळं वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। अनन्या पांडेचं नाव आलेलं आहे। आर्यन खानचं जे चॅट होतं त्या चॅटमध्ये अनन्या पांडेनं गांजाच्या बाबतीत चॅटिंग केलेलं आहे आणि या बाबतीतच अनन्या पांडेचं नाव आल्यानंतर एनसीबीनं अनन्या पांडेची चौकशी जी आहे ती सुरू केलेली आहे। एनसीबीच्या हातात महत्त्वाचे पुरावे आहेत असं सूत्रांकडनं कळतंय। अनन्याचे गॅजेट्स आणि अन्य फॉरेन्सिक गोष्टी अन्य गोष्टी ज्या आहेत ह्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे अनन्या पांडेच्या अडचणींमध्ये कुठेतरी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते, कारण सलग तिसऱ्यांदा समन्स देऊन तिला बोलवण्यात आलेलं आहे। एकंदरीत हे जर आपण प्रकरण पाहायला गेलं तर पहिल्या दिवशी अनन्या पांडेला बोलवण्यात आलं होतं। ज्यावेळेला समन्स दिल्यानंतर तिला तातडीने एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आलं होतं। पहिल्या दिवशी चौकशी झालेली होती, त्यानंतर शुक्रवारी तिला बोलवण्यात आलं होतं। शुक्रवारी ती जवळपास 3 तास उशिरा एनसीबी कार्यालयात पोहोचली होती। त्यानंतर एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांनी अनन्या पांडेला खडसवलेलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं होतं की हे तुमचं प्रोडक्शन हाऊस नाही, ते एक सेंट्रल एजन्सीचं ऑफिस आहे आणि या ठिकाणी तुम्हाला वेळेत यावं लागेल असं त्यांना सांगितलं होतं। आज अनन्या पांडेला 11 वाजता एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आलेलं आहे। त्यामुळे आज नेमकं या चौकशीत काय उलगडा होतो हे पाहावं लागणार आहे, कारण का पहिल्या दिवशी ज्यावेळेला अनन्या पांडेची चौकशी झाली होती त्या चौकशी ज्यावेळेला ही सुरू होती त्यावेळेला एका व्यक्तीला ताब्यात सुद्धा घेण्यात आलं होतं। त्यामुळे आजच्या चौकशीत नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे। आजच्या चौकशीत काही खुलासा होतो का किंवा अन्य काही बॉलिवूडमधल्या लोकांची नावं या क्रूज ड्रग प्रकरणाशी जोडली जातात का हे पाहावं लागणार आहे। आज ही चौकशी जी आहे अनन्या पांडेची ही उशिरापर्यंत चालण्याची शक्यता जी आहे ती सुद्धा वर्तवली जाते। अजिंक्य, विशाल, पहिल्या आणि दुसऱ्या चौकशीनंतर काही महत्त्वाचे धागेदोरे एनसीबीच्या हाती लागलेले होते का? त्या अनुषंगानं तिसऱ्या आता चौकशी दरम्यान अनन्याला नेमके कोणत्या बाबतीतले प्रश्न विचारले जाऊ शकतात? एनसीबीच्या सूत्रांकडनं या संदर्भातली काही माहिती मिळते का? ही चौकशी नेमकी कोणत्या स्वरूपाची असू शकेल? अजिंक्य, सूत्रांकडनं असं कळतंय की अनन्या पांडेचा मोबाईल्स जे आहे तो एनसीबीनं ताब्यात घेतला होता। त्यामुळे आता अनन्या पांडेचे सुद्धा चॅट्स जे आहेत हे एनसीबी याची तपासणी करेल किंवा त्याची चौकशी करेल। आर्यन खानला ज्या वेळेला एनसीबीनं ताब्यात घेतलं होतं त्यावेळेला आर्यन खानचा मोबाईल ताब्यात घेण्यात आला होता आणि व्हॉट्सॲप चॅट जे आहे ते पडताळून पाहण्यात आलं आणि व्हॉट्सॲप चॅटमध्येच अनन्या पांडेचं नाव जे आहे हे आलेलं आपल्याला पाहायला मिळालं। आता अनन्या पांडेच्या बाबतीतही असे काही महत्त्वाचे पुरावे जे आहेत हे एनसीबीच्या ताब्यात असल्याची शक्यता वर्तवली जाते आणि याच पुराव्यांच्या आधारे एनसीबी जो आहे तो हा पुढचा तपास करताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे अनन्या पांडेच्या या व्हॉट्सॲप चॅट्समध्ये जर काही गोष्टींची नावं आली किंवा काही गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख झाला तर अनन्या पांडेच्या अडचणीमध्ये वाढ होईलच। मात्र अन्य ह्या सगळ्या गोष्टींशी जोडलेल्या व्यक्तींना सुद्धा एनसीबी जे आहे हे समन्स देऊ शकते। त्यामुळे आजची चौकशी महत्त्वाची आहे। आजच्या चौकशीत एनसीबीच्या नेमकं काय होतं हे पाहावं लागणार आहे। बिलकुल विशाल, आणि यासोबतच कालच्या दिवसभरात देखील काही धक्कादायक घडामोडी घडलेल्या होत्या, काही धक्कादायक दावे केले गेले होते, काही वक्तव्य समोर आलेली होती। एनसीबीच्या अनुषंगानं या सगळ्या वक्तव्यांकडे अनेक चर्चांना अनेक इतर शक्यतांना उधाण आलेलं होतं। विशाल, या सगळ्याबद्दल देखील नेमकं काय सांगता येईल? नक्कीच अजिंक्य, आपण पाहतोय की क्रूज ड्रग प्रकरण जे आहे ते पहिल्या दिवसापासूनच वेगवेगळी वळणं घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या वेळेला आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं त्यावेळेला जे साक्षीदार होते किरण गोसावी यांच्या बाबतीत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। त्यानंतर कालचा मोठा धक्कादायक खुलासा जो आहे तो ह्या संपूर्ण प्रकरणातील पंच क्रमांक 1 जे असलेले यांनी जो दावा केलेला आहे तो व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहिला।
त्यानंतर नवाब मलिक यांचे संपूर्ण आरोप प्रत्यारोप जे आहे ते NCBवरती होताना दिसून आले। समीर वानखेडे आणि नवाब मलिक यांच्यात आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळाले। त्यामुळे एकंदरीत हे प्रकरण जे आहे ते वेगळं वळण घेताना आपल्याला पाहायला मिळतंय। ज्या पद्धतीनं पंच क्रमांक 1 यांनी काल ज्या व्हिडिओच्या माध्यमातून हा खुलासा केलेला आहे त्या बाबतीत समीर वानखेडे यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलं। त्या पत्रामध्ये त्यांनी असा उल्लेख केलेला आहे की हे संपूर्ण प्रकरण आहे हे माझ्या वरिष्ठांकडे आहे, त्यामुळे माझ्यावर कोणतीही कारवाई जी आहे ती करण्यात येऊ नये असं त्यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहिलंय। त्याचबरोबर त्या पत्रात त्यांनी अनेक गोष्टी नमूद केलेल्या आहेत की मला या ड्रग्ज प्रकरणात कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय, मला नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली जाते, त्याचबरोबर मला तुरुंगात टाकण्याची सुद्धा धमकी दिली जाते। अशा सगळ्या गोष्टींचा उल्लेख जो आहे तो केलेला आहे। आणि या पत्रानंतर नवाब मलिक यांनी सुद्धा एक मागणी केलेली आहे की मी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना भेटणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणाबाबत SIT नेमण्याची मी मागणी करणार असं त्यांनी सांगितलंय। त्यामुळे हे सगळं क्रूज ड्रग प्रकरण एक वेगळं प्रकरण वळण घेताना जे ते आपल्याला दिवसेंदिवस पाहायला मिळतं। अजिंक्य, बिलकुल विशाल, धन्यवाद। सविस्तर माहिती तू दिलीस त्याबद्दल आणि या संदर्भातले अपडेट्स आपण वेळोवेळेला घेणारच आहोत। अनन्या पांडेला आज पुन्हा एकदा चौकशीसाठी NCBनं समन्स बजावलेला आहे। 11 वाजण्याच्या सुमारास ही चौकशी सुरू होईल असं सांगितलं जात आहे। पुढची बातमी बघूया। ही बातमी राजकीय वर्तुळातली आहे। जिल्हा नियोजन समितीमधून देण्यात येणाऱ्या निधी वाटपावरून नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांचा वाद अद्याप सुरूच असल्याचं दिसतंय। नांदगावला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात आमदार कांदे यांनी पुन्हा एकदा भुजबळांवर टीका केली आहे। यावेळेला राऊत यांनी देखील या वादात उडी घेत नांदगाव मतदारसंघात आता भगवा फडकला असून हा मतदारसंघ भुजबळांनी विसरावा असा खोचक सल्ला भुजबळांना दिलेला आहे। शिवसेनेत असतो तर मुख्यमंत्री झालो असतो या वक्तव्यावरून देखील राऊत यांनी भुजबळांना चांगलंच सुनावलंय। शिवसेनेच्या पुण्याईवरच तुमचं राजकारण सुरू असून जर आघाडी सरकार सत्तेवर आलं नसतं तर तुम्ही पालकमंत्री झाला नसतात असा टोलाही लगावला। याच कार्यक्रमात भुजबळांनी राऊतांना देखील प्रत्युत्तर दिलंय। संजय राऊत नांदगावमधून निवडून आले आणि मंत्री झाले तर मला आनंद होईल असं खोचक प्रत्युत्तर त्यांनी दिलेलं आहे। आता या नांदगाववरती शिवसेनेच्या भगवा सुहासांना आपण फडकवलेला आहे आणि तो का खाली उतरणार नाही। आपण माननीय भुजबळांना सांगू नांदगावचा नाद सोडा, आज नाशिकला लाल दिवा आहे का नांदगावला लाल दिवा येईल। हे जे सरकार स्थापन झालंच नसतं तर भुजबळ तरी पालकमंत्री झाले असतं का आमच्यावरती अन्याय करायला नांदगावकरांवरती। नांदगावला जरी मंत्रिपद मिळालं काय तरी आनंद आहे आणि संजय राऊत जरी तिथे निवडून आले आणि ते मंत्रिपद त्यांना मिळालं तरी मला आनंद आहे। आम्हाला आनंद आहे। केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी काल नागपूर दौऱ्यावर होते आणि यावेळेला त्यांनी PDMCत ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचा शुभारंभ केला। यावेळेला त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भाष्यही केलं। कोरोना काळात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा होता, त्यामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचं आपण सर्वांनी पाहिलं। दरम्यान आता संभाव्य तिसरी लाट जर आलीच तर कोणाचाही ऑक्सिजन अभावी जीव जाऊ नये यासाठी हा ऑक्सिजन प्लांट असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलंय। दरम्यान PDMC रुग्णालयात या प्रकल्पामुळे दररोज 685 जम्बो सिलेंडर ऑक्सिजन निर्माण होणार आहे, त्यामुळे याद्वारे इतर रुग्णालयांमध्ये देखील ऑक्सिजनचा पुरवठा करणं शक्य होणार आहे। मी असा प्लॅन सिलेक्ट केला मुद्दामून की तुम्ही आता तुमच्याकडे वापरून उरलेले सिलेंडरमध्ये भरा आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे सरकारचं ते आणि अमरावती जिल्ह्यातल्या सगळ्या हॉस्पिटलला तुम्ही ऑक्सिजनचे सिलेंडर कमीत कमी पैशात थोडा 2 पैसे कमवा तुम्ही, कारण चॅरिटेबल ट्रस्ट आहे। त्यामुळे तुम्ही इथे सगळ्या प्रायव्हेट डॉक्टरांना सिलेंडर दिले आणि उद्या जर तिसरी वेव आली तर ऑक्सिजन विना अमरावती जिल्ह्यात कोणी मरता कामा नये, त्याच्याकरता हा प्लॅन्ट आपल्या संस्थेला देण्याचा विचार। पुढची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। जम्मू काश्मीरच्या मेंढर भागामध्ये गोळीबार झालेला आहे। दहशतवादी आणि लष्करादरम्यान चकमक झाल्याचं देखील समोर येत आहे। भट्टा दुरियान या भागात पुन्हा गोळीबार झाल्याचं समोर येत आहे। सर्च ऑपरेशनचा आजचा 15वा दिवस आहे। सातत्यानं सुरक्षा यंत्रणा या भागामध्ये सर्च ऑपरेशन करतायत आणि याच सर्च ऑपरेशन दरम्यान जम्मू काश्मीरच्या मेंढर भागामध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार समोर येतोय। भट्टा दुरियान भागात
दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांदरम्यान चकमक झालेली आहे। याचबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं। प्रशांत, सर्च ऑपरेशनचा 15वा दिवस आहे, चकमकी घडल्याचं देखील समोर येताना दिसतंय, काय नेमकी अपडेट याबद्दलची? बरोबर अजिंक्य, ही 15 खास करून जम्मू काश्मीरच्या परिसरामध्ये गेल्या 15 दिवसापासून सर्च ऑपरेशन सुरू आहे आणि आजही जर बघितलं या मेंढर भागामध्ये 15व्या दिवशी देखील चकमक होताना परिसरात पाहायला मिळत आहे। ज्या पद्धतीने माहिती मिळते की गेल्या काही दिवसामध्ये ऑपरेशन झिरो हे जम्मू काश्मीरमध्ये राबवण्यात येत आहे। आतापर्यंत 9 ते 10 दहशतवाद्यांना यमसदनी झाडण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलेलं आहे। हे सगळं असताना जम्मू काश्मीर पोलीस आणि सोबतच भारतीय लष्कर या दोघांच्या संयुक्त विद्यमाने संपूर्ण परिसरामध्ये ज्या पद्धतीने माहिती मिळते की एकीकडे सर्च ऑपरेशन राबवायचं आणि दुसरीकडे दहशतवाद्यांचा नायनाट करायचा, अशा पद्धतीची ही मोहीम सुरू आहे आणि याच यश त्यांना पाहायला मिळतंय। पण या मेंढर भागामध्ये हा 15वा दिवस आहे ज्या दिवशी पुन्हा एकदा चकमक झालेली आहे। बिलकुल अजिंक्य, प्रशांत, आणि सातत्यानं आपण पाहिलं की सर्च ऑपरेशन अनेक भागांमध्ये सुरू आहे। लष्कराच्या जवानांनी अनेक ठिकाणांमध्ये जो बंदोबस्त आहे तो आणखीन कडक केलेला आहे। या अनुषंगानं दहशतवादी ज्या ज्या भागांमध्ये लपून बसले त्या भागातनं कुठेतरी या चकमकी आता होत असतानाचं समोर येताना दिसतंय। लष्कराला अनेक ठिकाणी यश देखील मिळताना दिसतंय। सातत्यानं सर्च ऑपरेशनमुळे लष्करी जे जवान आहेत आपले ते दहशतवाद्यांचा जो काही एकंदरीतच प्रतिकार आहे मोडून काढताना दिसत आहेत। प्रशांत, त्याबद्दल नेमकं काय सांगताय? जर बघितलं तर हिवाळ्याच्या पूर्वी साधारणतः बर्फसृष्टीच्या पूर्वी पाकिस्तानातून मोठ्या संख्येने भारतामध्ये दहशतवादी प्रवेश करत असतात आणि यासाठी जर बघितलं तर यावेळीच भारतीय लष्कर एक मोठं ऑपरेशन, मोठी मोहीम त्या पद्धतीनं माहिती मिळाली होती की यावेळेस जो बर्फसृष्टी आहे ती लवकरात लवकर सुरू होईल आणि त्याच पातळीवरती ही मोहीम राबवण्यात आली होती। आज जर बघितलं तर सोनमर्ग असो, गुलमर्ग असो आणि मग कारगिल असो यासारख्या जिल्ह्यांमध्ये बर्फसृष्टी झालेली आहे आणि याच्या सीमा भागांमध्ये दहशतवादी येऊन लपून बसतात आणि बर्फसृष्टी सुरू झाल्याबरोबर संपूर्ण हे जे आहे हे दहशतवादी पाकिस्तान प्रशिक्षित हे भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात आणि इथे येऊन ठाण आणून बसतात आणि आपली एक संपूर्ण संरचना तयार करतात। या सगळ्यांना विमोड करण्याकरिता भारतीय लष्कराने ऑपरेशन मोहीम राबवली होती आणि ठिकठिकाणी सर्च अभियान सध्या सुरू आहे की नवीन कोणी व्यक्ती या परिसरात आलेला आहे का, आलेला त्याचे संपूर्ण कागदपत्र पुरावे तपासण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। पण दरम्यानच्या काळात दहशतवादी ही मोहीम सुरू असताना थेट त्यांच्यावरती गोळीबार करतात आणि यामधून चकमक होते आणि याच प्रकारची चकमक देखील आज पुन्हा एकदा पाहायला मिळालेली आहे। यापूर्वी झालेल्या चकमकीमध्ये जवळपास 9 दहशतवादी ठार करण्यामध्ये भारतीय लष्कराला यश आलं आहे। या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा देखील जम्मू काश्मीरचा दौरा सुरू आहे आणि या पार्श्वभूमीवरती या सगळ्या घडामोडींना मोठं महत्त्व प्राप्त झालेलं आहे। बिलकुल प्रशांत, धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल। पुढची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता आपण बघणार आहोत। मध्य रेल्वेच्या मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याचं समोर येत आहे। अस्वली ते लहवीत या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय। ओव्हरहेड वायर तुटल्यानं वाहतूक ठप्प झालेली आहे। 6 ते 7 गाड्यांच्या वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालाय। इगतपुरी अस्वली स्थानकावर या गाड्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत। पुढील काही वेळात वाहतूक सुरळीत होईल अशी शक्यता व्यक्त केली गेलेली आहे। युद्ध पातळीवर या संदर्भातलं काम सुरू आहे। 8 वाजता 2 गाड्या पुढच्या प्रवासासाठी रवाना देखील झाल्याची माहिती मिळते। मध्य रेल्वेच्या मार्गावर ओव्हरहेड वायर तुटल्याचं समोर येत आहे। नाशिकमधल्या अस्वली ते लहवीत मार्गावरच्या रेल्वे वाहतुकीवर याचा मोठा परिणाम झालेला आहे। ओव्हरहेड वायर तुटल्यानं वाहतूक ठप्प झालेली होती। 6 ते 7 गाड्यांच्या वाहतुकीवर याचा परिणाम झाल्याचं समोर आलेलं होतं। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया। लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। लक्ष्मण, काय नेमकी माहिती? मध्य रेल्वेच्या डाऊन मार्गावरती जी ओव्हरहेड वायर आहे ती काल मध्यरात्रीच्या सुमारास तुटली आहे आणि त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या 8 ते 10 गाड्या ज्या आहे त्या थांबवण्यात आल्या होत्या। त्यामुळे या मार्गावरील सर्व रेल्वे वाहतूक जी आहे ती आज सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्णतः ठप्प होती। मात्र 8 वाजेच्या दरम्यान थोड्या बहुत प्रमाणात काही ठिकाणी जे आहे या गाड्या सुरू करण्यात आलेल्या आहे। 8 वाजता याच मार्गावर अडकलेल्या 2 ज्या गाड्या आहे महत्वाच्या त्यांना सोडण्यात आलेलं आहे। दरम्यान
आज सकाळी 8 वाजेपर्यंत या मार्गावरची संपूर्ण वाहतूक, रेल्वे वाहतूक जी आहे ती ठप्प झाली होती. पूर्णतः खोळंबा उडालेला होता. मात्र रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम करून या मार्गावरच्या ओव्हरहेड वायर जी तुटली होती ती बाजूला करण्याचं काम पूर्ण केलेलं आहे आणि शेवटच्या टप्प्यात हे काम आलेलं असून पुढच्या काही तासामध्ये या मार्गावरच्या सर्व गाड्या ज्या आहेत त्या मार्गस्थ होतील अशी माहिती देण्यात आली आहे. बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदींची भव्य सभा देखील या ठिकाणी होणार आहे. पंतप्रधान मोदी आज सिद्धार्थनगर आणि वाराणसीच्या दौऱ्यावर असतील. यावेळेला ते विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. तसंच आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचाही ते शुभारंभ करणार आहेत. पंतप्रधान मोदी यावेळेला सिद्धार्थनगरमध्ये 9 मेडिकल कॉलेजेसचंही उद्घाटन करतील. यावेळी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय हे देखील उपस्थित असतील. पंतप्रधानांच्या स्वागतासाठी मोठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. 10:30च्या सुमारास BSA मैदानावर पंतप्रधानांची सभा असणार आहे. 9 वैद्यकीय महाविद्यालयांचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन केलं जाणार आहे. दुपारी 12:30च्या दरम्यान पंतप्रधान मोदी वाराणसीकडे रवाना होतील. आत्मनिर्भर स्वस्थ भारत योजनेचा शुभारंभ देखील आज केला जाणार आहे. 5200 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं जाणार आहे. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेऊया. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोन लाईनवरनं. प्रशांत, पंतप्रधानांच्या वाराणसी दौऱ्याच्या अनुषंगानं जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अनेक विकास कामांचं उद्घाटन होणार आहे, शुभारंभ काही योजनांचा होणार आहे. प्रशांत, या सगळ्याबद्दल सविस्तर काय सांगता येईल? पंतप्रधान नरेंद्र मोदी आज वाराणसी दौऱ्यावर आहे आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवरती एक मोठी भेट काशीला आणि वाराणसीला, बनारसी संबोधल्याचं, काशी संबोधल्याचं आणि वाराणसी असं संबोधल्याचं शहराला मिळणार आहे. याच लोकसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी करतात आणि जवळपास आज 2000 कोटीपेक्षा जास्त मोठ्या योजनांचं लोकार्पण करणार आहे. जवळपास 28 प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहे. एक प्रकारची ही पर्वणीच आहे वाराणसीसाठी आणि वाराणसीमध्ये जर बघितलं तर वाराणसीच्या कार्यकर्त्यांना ते संबोधित करणार आहे आणि सोबतच हे जे विविध प्रकल्प आहे या विविध प्रकल्पाचं उद्घाटन करून एक प्रकारची मोठी दिवाळी भेट हे काशीला ते देणार आहेत. प्रशांत, आणि सोबतच आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं या सगळ्या विकास कामांकडे, या सगळ्या योजनांच्या शुभारंभाकडे अतिशय आशेनं पाहिलं जात आहे. या सगळ्याबद्दल नेमकं काय सांगता येईल? साधारणतः निवडणुका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यासाठी भारतीय जनता पक्षाने जोरदार तयारी सुरू केलेली आहे. गेल्या काही महिन्यापासून अनेक नेते तिथे भेटी देत आहे. भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डा असो किंवा आगामी 29 तारखेला अमित शहा देखील तिथे भेट देत आहेत. यापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक मोठी भेट हे उत्तर प्रदेशाच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वपार्श्वभूमीवरती वाराणसीला, काशीला देण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याच निमित्ताने ते भेटत नाही. आपल्याला माहित असेल की ते या निवडणुकीच्या वर्षामध्ये ते विविध योजनांचं लोकार्पण देखील करत आहे. यापूर्वी त्यांनी कुशीनगर मधल्या विमानतळाचं लोकार्पण केलं होतं, जे गोरखपूरच्या जवळ असलेलं कुशीनगर क्षेत्र आहे, जे उत्तर प्रदेशातील बौद्ध खादीचं क्षेत्र मानलं जातं आणि त्या तिथे जवळपास एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं विमानतळ सुरू केलं होतं. अशाच प्रकारच्या योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती करत आहे. त्याच पार्श्वभूमीवरती आणि त्याच क्रमप्राप्तांमध्ये त्यांनी आता त्यांचा दौरा जो आहे तो काशीचा दौरा त्या दिशेने जात आहे आणि या निमित्ताने काशीच्या जनतेची त्यांची भेट होणार आहे आणि सोबतच अनेक प्रकल्पाचं लोकार्पण होणार आहे. पण लक्ष जे आहे ते विधानसभा निवडणूक आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. राज्यातल्या अनेक भागांमध्ये आता हळूहळू थंडीची चाहूल लागू लागलेली आहे. मावळ परिसरात पहाटेपासूनच धुक्याची चादर दिसली. पुणे मुंबई जुना राष्ट्रीय महामार्ग असेल, द्रुतगती मार्ग असेल, रेल्वे मार्ग तसंच डोंगर रांगांमधली गावं धुक्यामध्ये हरवून गेली की काय असंच वाटत होतं. संपूर्ण मावळ शहरावर धुक्याची चादर पसरल्याचं दिसलं. शहरातल्या टेकडीवर पहाटे फिरायला जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांनी आज या धुक्याचा आनंद घेतला. नाशिक शहरासह ग्रामीण भागात सुद्धा गुलाबी थंडीची चाहूल लागल्याचं दिसतंय. शहरावर पहाटेपासूनच दाट धुक्याची चादर पसरलेली होती.
गोदावरी नदीकिनारी दाट धुकं पसरलं होतं, तर ग्रामीण भागातही काही ठिकाणी दाट धुकं पसरल्याचं दिसलं. हळूहळू थंडीची चाहूल राज्यातल्या अनेक भागांमध्ये जाणवू लागल्याचं दिसतं आहे. गोदावरी नदीकिनारी दाट धुकं पडल्याचं आज पहाटेपासूनच बघायला मिळालेलं होतं. मावळमध्ये देखील दाट धुक्याची चादर पसरल्याचं दिसलं. डोंगर रांगांमधली अनेक गावं या धुक्यामध्ये हरवून गेलेली होती. आणि या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबतच नमस्ते महाराष्ट्रमध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. जाता जाता महत्त्वाचं आवाहन, कोरोना प्रतिबंधक नियमांचं पालन करा, घराबाहेर पडताना मास्क लावायला विसरू नका, सोशल डिस्टन्सिंग पाळा आणि अर्थातच सॅनिटायझरनं हात वारंवार स्वच्छ करा. बघत रहा न्यूज 18 लोकमत.